नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या सत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष व मनपूर्वक स्वागत। मुलांनो, प्रथम सत्र परीक्षा झाली, दिवाळी झाली, सुट्टी तुमची संपली। आता आपण पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करणार आहोत आणि आज आपण तुमच्या भूगोल या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 8 उद्योग या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। तेव्हा तुमच्याजवळ तुमचं पाठ्यपुस्तक, पेन, पेन्सिल जवळ ठेवायचे आहे, कारण यामध्ये हा पाठ शिकवण्यापूर्वी काही कृती तुम्ही करणार आहात। तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृती 8.1 मध्ये काही चित्र दाखवलेली दिसून येतात। त्या चित्रांचे तुम्हाला बारकाईने निरीक्षण करायचं आहे। प्रत्येक चित्राखाली तुम्हाला एक चौकट दिसत आहे। त्या चित्राखाली चौकटींमध्ये तुम्हाला क्रमांक लिहून उद्योगामधील क्रमवारीता नोंदवायची आहे। त्यासाठी उद्योगांमधील प्रक्रिया लक्षात घ्यावी लागेल। तुम्हाला 2 उद्योगांसाठी 2 वेगवेगळ्या रंगांचे पेन किंवा पेन्सिल आकडे टाकण्यासाठी तुम्ही वापरले तरी चालतील। पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय तर ऊसाची शेती दिसते, ऊसाचं पीक आपल्याला दाखवलेलं आहे। तर शेवटचं चित्र बघा, ह्या शेवटच्या 6 नंबरच्या चित्रात आपल्याला ऊसाची वाहतूक केलेली दिसत आहे। तर 4 नंबर चित्रामध्ये आपल्याला साखर निर्मिती उद्योग दाखवलेला आहे आणि 5 नंबर चित्रामध्ये आपल्याला कापसाची शेती दाखवलेली आहे। कापूस वाहतूक दाखवलेली आहे ती 3 नंबर चित्रामध्ये। तर 2 नंबर चित्रामध्ये कापड निर्मिती उद्योग तुम्हाला दाखवलेला आहे। यावरून तुम्हाला या 2 उद्योग प्रक्रियांची साखळी जोडता येईल। ठीक आहे। आता आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवूयात। पहिला प्रश्न आहे, चित्रामधील या 2 उद्योगांची नावे कोणती आहेत? पहिला उद्योग आहे साखर निर्मिती उद्योग व कापड निर्मिती उद्योग। दुसरा प्रश्न आहे, या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल कोणता आहे? साखर निर्मिती उद्योगामधील कच्चा माल ऊस आहे, तर पक्का माल हा साखर आहे। आणि कापड निर्मिती उद्योगामधील कच्चा माल कापूस, तर पक्का माल कापड आहे। साहजिकच नंतरचा प्रश्न आहे, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कसे होते? उत्तर याचं अगदी सोपं आहे। कारखान्यात कच्च्या मालावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर होते, पण कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची का आवश्यकता असते? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मानवाच्या गरजा असंख्य असतात। त्या पूर्ण करण्यासाठी कच्च्या मालाचे स्वरूप बदलणे आवश्यक असतं व याकरताच कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता असते। उदाहरणार्थ, ऊस हा कच्चा माल आहे, पण ऊसाचा उपयोग मर्यादित होतो व ऊस हा नाशवंत आहे। तो कालांतराने वाळून जातो व त्याची उपयोगिता कमी होते। पण त्यापासून बनलेली साखर मात्र जास्त उपयोगी व टिकाऊ असते। तसेच कापसाच्या बाबतीतही आपल्याला म्हणता येईल, कारण कापसापासून बनवलेले कापड हे जास्त टिकाऊ व त्याची उपयोगिता म्हणजेच त्याचा उपयोग जास्त होतो व मानवाच्या विविध गरजा त्याच्यामुळे भागवल्या जातात। यासाठी आपण याचे भौगोलिक स्पष्टीकरण बघूयात। मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्योगांमध्ये उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते आणि ही प्रक्रिया कारखान्यांमध्ये केली जाते। पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयोगी व मूल्यवर्धित म्हणजेच महाग असतो। यासाठी मी तुम्हाला साखर व कापडाचे उदाहरण दिलेले आहे। कारण ऊस स्वस्त तर साखर महाग, कापूस स्वस्त तर कापड महाग। कारण साखर
व कापसावर प्रक्रिया केली जाते. त्या प्रक्रियेचा खर्च, त्या वस्तूंची उपयोगिता यामुळे द्वितीयक उद्योगांमधील वस्तूंची किंमत वाढत जाते. आणि म्हणूनच उद्योग किंवा कारखानदारी द्वितीयक व्यवसाय आहेत हे लक्षात ठेवा. पण उद्योग व कारखान्या किंवा कारखानदारीच्या विकासासाठी कच्चा माल म्हणजेच साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती खूप महत्त्वाची आहे. आणि इतर अनुकूल घटक आवश्यक असतातच. आणि या घटकांमुळेच एखाद्या प्रदेशात उद्योग वाढीस लागून औद्योगिकरणास चालना मिळते व त्यामुळे मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळते व देशाचा आर्थिक विकास साधण्याची मदत होते. म्हणूनच उद्योगांचे आपल्या मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेले आपल्याला दिसून येतं. आता ज्यावेळेस विज्ञान किंवा तंत्रज्ञानाची प्रगती झालेली नव्हती तोपर्यंत ऊसापासून रस काढून गुराळामध्ये गूळ तयार करणं एवढंच ऊसाचा उपयोग केला जात होता. पण जसजसं तंत्रज्ञानात, विज्ञानात प्रगती झाली तसतसं ऊस ह्या कच्च्या मालाला मागणी वाढली. त्याच्यावर प्रक्रिया करून साखर कारखान्यांची निर्मिती झालेली आपण पाहतो. आणि ही विज्ञान आणि तंत्रज्ञानात जर प्रगती झाली नसती तर ऊस हा कच्चा माल फक्त गुराळासाठी कदाचित मर्यादित राहिलेला दिसून आला असता. तसंच कापड उद्योगाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. आता आपण उद्योगांच्या स्थानिकीकरणाचे घटक पाहणार आहोत. पाठ्यपुस्तकामधील आकृतीमध्ये उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि ह्या घटकांचा विचार करून खालील उद्योगांसाठीची अनुकूल स्थाने आकृतीत वेगवेगळ्या चिन्हांनी तुम्हाला दाखवायची आहेत. उदाहरणार्थ लोहपोलाद ह्या उद्योगासाठी खनिजे लागतात आणि जिथं खनिज संपत्ती उपलब्ध आहे तेथे लोहपोलाद उद्योग विकसित होऊ शकतो. तर वस्त्र निर्मिती उद्योगासाठी मजूर पुरवठा किंवा मनुष्यबळाची आवश्यकता असते व साखर निर्मिती उद्योगासाठी शेतमाल म्हणजेच ऊसाची गरज असते. ठीक आहे. आता प्रत्येक उद्योगासाठी कोणकोणते आवश्यक घटक आहेत त्याची आपण यादी करणार आहोत. उदाहरणार्थ लोहपोलाद या उद्योगासाठी लोह खनिज, मॅंगनीज, कोळसा, वीज इत्यादी घटक लागतात. नंतर वस्त्र निर्मिती उद्योगासाठी कापूस, वाहतुकीच्या सुविधा, पाणी, वीज पुरवठा, त्याचबरोबर मजूर पुरवठा या गोष्टींची आवश्यकता असते. तर साखर निर्मिती उद्योगासाठी ऊस, पाणी, वीज इत्यादी घटक आवश्यक असतात. ठीक आहे. आकृतीमध्ये तुम्ही सुचवलेल्या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यामागील तुमची भूमिका किंवा त्याची कारणे तुम्हाला आता सांगायची आहेत. उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योग. लोहपोलाद उद्योगासाठी लोह खनिज हा कच्चा माल आवश्यक असतो व लोह खनिज अतिशय अवजड असते. त्यामुळे एवढी अवजड वाहतूक परवडत नाही. म्हणूनच लोहपोलाद उद्योगाचे स्थान खनिज क्षेत्राजवळ निवडले जाते. नंतरचा उद्योग आहे तो म्हणजे वस्त्रोद्योग. या उद्योगाचा कच्चा माल आहे तो म्हणजे कापूस. हा कच्चा माल वजनाने हलका असतो त्यामुळे या कच्च्या मालाची वाहतूक सहजपणे करता येते. आणि म्हणूनच वस्त्र निर्मिती उद्योगाचे स्थान मजूर पुरवठा असणाऱ्या महामार्गाजवळील स्थानाजवळ निश्चित केलेले आढळून येते. त्याच्यानंतरचा साखर उद्योग निर्मिती बघूयात आपण. साखर निर्मिती उद्योग बघूयात. साखर निर्मिती उद्योगातील ऊस हा कच्चा माल नाशवंत असतो. या उद्योगातील कच्च्या मालाची दूरवर वाहतूक करणं किफायतशीर नसतं किंवा फायदेशीर नसतं. म्हणूनच साखर निर्मिती उद्योगाचे स्थान शेतमालाच्या क्षेत्राजवळ निवडले जातं हे लक्षात घ्या. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं ऊस तोडल्यानंतर लगेचच 24 तासाच्या आत त्याचं जर गाळप नाही केलं, त्याचा रस नाही काढला तर त्यातले शर्करेचं प्रमाण कमी होतं आणि नुकसान होतं. अशाच पद्धतीने आपण
कोणकोणत्या उद्योगांसाठी स्थान निश्चित करू शकतो हे आपण पाहूयात. फळ प्रक्रिया उद्योग, रेशीम उद्योग, वस्त्रोद्योग, लाकडी वस्तूंच्या निर्मितीचा उद्योग, ह्या उद्योगांसाठी आपण स्थान निश्चिती करू शकतो. यावरून एखाद्या प्रदेशात जर उद्योगांचा विकास व्हायचा असेल तर त्यासाठी अनेक घटक आवश्यक असतात हे आपल्या लक्षात येतं. इथं आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येतं. सगळ्यात पहिल्यांदा काय तर कच्चा माल. उद्योगांमध्ये कच्चा माल असल्याशिवाय प्रक्रिया होऊ शकत नाही. त्यानंतर लागते ते मनुष्यबळ. यामध्ये कुशल अकुशल कामगार महत्त्वाचे असतात. मनुष्यबळ असल्याशिवाय कारखान्यात काम होऊ शकणार नाही. नंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी पुरवठा. कारखान्यांमध्ये अनेक प्रक्रिया कराव्या लागतात, त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणूनच हा घटकही खूप महत्त्वाचा आहे. नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे वाहतूक सुविधा. कारखान्यांमध्ये किंवा उद्योगांमध्ये तयार झालेला माल बाजारपेठांमध्ये वाहतुकीच्या सोयी असणे आवश्यक असते. यानंतर उद्योग उभारणीसाठी कारखान्यांसाठी भांडवलाची गरज असते. भांडवल म्हणजे पैसा, हे लक्षात घ्या. नंतर जो माल तयार झालेला आहे त्याला बाजारपेठ असणं आवश्यक आहे. बाजारपेठ नसेल तर तयार मालाची विक्री होणार नाही. म्हणजेच उद्योगांच्या विकासासाठी पुन्हा एकदा बघा, कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी घटक आवश्यक असतात, हे लक्षात ठेवा. हे घटक एकमेकांना पूरक आहेत आणि एकमेकांच्यासाठी पूरक असून ते महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येतं. आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटकांच्या उपलब्धतेनुसार प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन होतात. कारण या सर्व घटकांचे वितरण किंवा वाटप हे असमान असते. उदाहरणार्थ, सगळीकडे शेती होऊ शकत नाही, सगळीकडेच पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, बाजारपेठ उपलब्ध होऊ शकतीलच असं नाही. आणि यामुळे सगळीकडेच उद्योगांचा विकास होऊ शकत नाही. आणि याचाच परिणाम म्हणून सर्वच ठिकाणी औद्योगिक विकास सारख्या प्रमाणात होत नाही. आणि म्हणूनच काही प्रदेश उद्योगांसाठी अनुकूल ठरतात तर काही प्रदेशात विशिष्ट उद्योगच चालतात. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी सुपीक जमीन, पाणी पुरवठा भरपूर असेल तर तेथे शेती हा प्राथमिक व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो व शेतमालाला अनुसरून त्यावर आधारित उद्योग विकसित होतात. तर ज्या ठिकाणी भरपूर खनिज संपत्ती आहे तिथे त्यावर आधारित उद्योग विकसित होतात. परंतु जेथे घनदाट वन, पर्वतमय प्रदेश, वाळवंटी प्रदेश मात्र उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात. कारण या प्रदेशांमध्ये उद्योगांना आवश्यक असलेले घटक विकसित होऊ शकत नाही. आणि हे घटक जरी विकसित करायचे म्हटले तर या ठिकाणच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे उद्योग अतिशय खर्चिक होऊ शकतात. शिवाय वन कापून, पर्वत नष्ट करून जर उद्योग कारखाने विकसित करण्याचा प्रयत्न केला तर पर्यावरणाची देखील हानी होऊ शकते. ठीक आहे. नंतरच्या भागामध्ये आपल्याला उद्योगांचे म्हणजेच उद्योगांना लागणारे काही घटक दिलेले आहेत. ते घटक ज्या ज्या प्रदेशांमध्ये आहेत त्या त्या प्रदेशांमध्ये कोणकोणते उद्योग उभारले जाऊ शकतात ते आपण पाहूया. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी वाहतुकीच्या उत्तम सोयी, कुशल कामगार, अखंडित वीज पुरवठा अशा सोयी असतील तर या ठिकाणी किंवा त्या प्रदेशात आपण वस्त्र निर्मिती, वाहन निर्मिती, खत निर्मिती असे मोठे उद्योग स्थापन करू शकतो किंवा त्या ठिकाणी असे उद्योगांची स्थापना होऊ शकते. ज्या प्रदेशात चुनखडीच्या खाणी, स्वस्त मनुष्यबळ, अखंडित वीज पुरवठा व वाढणारे नागरीकरण असणाऱ्या प्रदेशांमध्ये खाणकाम उद्योग उभारला जाऊ शकतो. तसेच एखाद्या प्रदेशामध्ये फळबागा, मनुष्यबळ, अखंडित वीज पुरवठा, मुबलक पाणी पुरवठा, वाहतुकीची उत्तम सोय, बाजारपेठ असणाऱ्या प्रदेशांमध्ये फळप्रक्रिया उद्योग उभारला जाऊ शकतो. ठीक आहे. हे जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा नंतर वाचू शकता. ही जी आकृती तुम्हाला आता दाखवलेली आहे या आकृतीचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर यामध्ये तुम्हाला साखर निर्मिती उद्योग दिसून येईल. यासाठी लागणारा कच्चा माल ऊस आहे. त्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. यंत्रांच्या साहाय्याने ह्या प्रक्रिया ऊसावर केल्या जातात.
त्यापासून साखर हा पक्का माल तयार होतो व पक्क्या मालाची उपयोगिता वाढलेली आपल्याला दिसून येते. चहा जर करायचा म्हणलं तर आपण त्याच्यामध्ये ऊस वापरू शकत नाही किंवा ऊसाचा रस वापरू शकत नाही, तर चहासाठी आपण काय करू शकतो, साखर वापरू शकतो. जाम, जेली आपल्याला जर तयार करायची असेल, बिस्किटं तयार करायची असतील तर त्यासाठी आपल्याला डायरेक्ट ऊसाचा रस वापरता येणार नाही, तर आपल्याला त्याची साखर बनवून आपण काय करू शकतो, आपल्या गरजा भागवू शकतो. ठीक आहे. म्हणजेच लक्षात घ्या, हा कच्चा माल, साखर हा कच्चा माल इतर उद्योगांसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ जाम, जेली, बिस्किट. पुढच्या भागात हे आपल्याला बघायचंच आहे. ठीक आहे. यानंतर आकृती 8.2 मध्ये लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण कशा पद्धतीने झालेले आहे हे नकाशाद्वारे दाखविलेले आहे व त्यावरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. या उद्योगाची स्थापना जमशेदपूरमधील असनसोल या ठिकाणी झालेली आहे. ह्याच्यावरनं काही प्रश्न पण आपल्याला विचारले. तर पहिला प्रश्न आहे, जमशेदपूरला कोणता उद्योग आहे? ह्या ठिकाणी लोह पोलाद उद्योग आहे. या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे लोह खनिज, मॅंगनीज, चुनखडी, दगडी कोळसा हा कच्चा माल आपल्याला नकाशामध्ये सूचीमध्ये दिसतो आहे. हा कच्चा माल जमशेदपूर शहराच्या जवळपास मिळतो. उदाहरणार्थ झारिया या ठिकाणाहून दगडी कोळसा मिळतो. मॅंगनीज हे खनिज कुलायसिला, गुरुमैसानी या ठिकाणी उपलब्ध आहे. तर जमशेदपूर जवळच लोह खनिज व चुनखडी उपलब्ध होते. आणि ह्या उद्योगात दगडी कोळसा किंवा कोळसा हा महत्त्वाचा आहे, कारण ते ऊर्जा साधन म्हणून याचा उपयोग या उद्योगांमध्ये होतो. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये हा उद्योग स्थापन करणे फायदेशीर होईल का, ते आपल्याला सकारण सांगायचं आहे. तर हा जो उद्योग आहे, लोह खनिज उद्योग, हा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये स्थापन होऊ शकणार नाही, कारण आपल्याकडे खनिज संपत्ती फारशी नाही आहे. त्यामुळे या उद्योगासाठी अनेक घटक लागतात, ते आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत. आणि जरी असले तरीसुद्धा या उद्योगासाठी जो महत्त्वाचा कच्चा माल, लोह खनिज व इतर खनिजे लागतात ते आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहेत. आणि म्हणूनच हा उद्योग आपल्या जिल्ह्यात स्थापन होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. या प्रश्नांची उत्तरे पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की लोह पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक कच्चा माल, ऊर्जा साधने हे प्रमुख घटक जमशेदपूरच्या नजीकच्या जवळच्या प्रदेशातून उपलब्ध होतात. आणि या उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल अवजड असतो व तो उद्योगांजवळ वाहून नेणं फायदेशीर नसतं. आणि म्हणूनच कच्चा माल असलेल्या प्रदेशातच हा उद्योग स्थापन करणे फायद्याचे होते व म्हणूनच जमशेदपूर येथे लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता मला वाटतं तुम्हाला उद्योग ही संकल्पना व्यवस्थित समजलेली आहे. यानंतर उद्योगांच्या स्वरूपानुसार उद्योगांचे वर्गीकरण आपल्याला करता येतं. या उद्योगांचे वर्गीकरण 3 प्रकारात करता येईल. पहिला प्रकार आहे तो म्हणजे लघु उद्योग. यामध्ये मातीची भांडी बनवणे, बेकरी उद्योग इत्यादींचा समावेश होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मध्यम उद्योग. हा दुसरा प्रकार आहे. यामध्ये फळप्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ उद्योग इत्यादी उद्योगांचा समावेश होतो. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग. यामध्ये सिमेंट बनवणं, साखर निर्मिती उद्योग, लोह पोलाद उद्योग इत्यादींचा समावेश होतो. ठीक आहे. मुलांनो, आपल्या परिसरात आपण कोणता उद्योग स्थापन करणे फायदेशीर होईल याचा जर असं विचार करायचा झाला तर आपण आपल्या परिसरात लघु उद्योग, मध्यम उद्योग व अवजड किंवा मोठे उद्योगांपैकी काही उद्योग आपण स्थापन करू शकतो. उदाहरणार्थ साखर निर्मिती उद्योग, काही भागामध्ये सिमेंट उद्योग हे विकसित करू शकतो. यानंतर करून पहा याखाली तुम्हाला आपल्या परिसरातील एका उद्योगाची माहिती प्रश्नांच्या आधारे मिळवायची आहे, हे लक्षात घ्या.
तुमच्या परिसरातील कोणत्याही एका उद्योगाची माहिती पुढील प्रश्नांच्या आधारे आपल्याला मिळवायची आहे. उद्योगाचं नाव, मालकाचं नाव, त्या कारखान्यामध्ये किती कामगार काम करत आहेत, कोणता कच्चा माल वापरला जातोय कारखान्यामध्ये, कोणता माल तयार केला जातो म्हणजे पक्का माल कुठला आहे, कारखान्याच्या परिसरात प्रदूषण पातळी कमी होण्यासाठी कोणते उपाययोजना केलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही तुमच्या उद्योगाच्या माध्यमातून समाजासाठी काय करता, ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये ही माहिती तुम्हाला नेटवर उपलब्ध होऊ शकते. ती माहिती तुम्ही मिळवू शकता, संकलित करू शकता आणि वहीमध्ये नोंद करू शकता. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण उद्योगांचे प्रकार व त्यांचे महत्त्व पाहणार आहोत. उद्योगांच्या स्थानिकीकरणाचे घटक व त्यांचे महत्त्व यावर तुम्ही टीप लिहायची आहे. हा तुमचा स्वाध्याय आहे. ठीक आहे. मला वाटतं उद्योग ही संकल्पना तुम्हाला आता व्यवस्थित समजली असेल. पुढच्या भागात पुन्हा आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.